गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? तर नक्कीच बरे असताल. तर आज म्हणलं पहिलं आज स्वतःच्या केसांची जरा काळजी घ्यावी म्हणून पहिलं हेअर पॅक लावून घेतला. आणि शरू पिऊला सुट्टी असल्यामुळे त्यांच्यासाठी आज नूडल्स बनवायचे होते म्हणून मी ते शिजत घातले. आणि त्यासाठी हे सगळे मसाले काढून घेतले होते. सोया सॉस वगैरे हे सगळं, ग्रीन चिली, टोमॅटो सॉस. नंतर कढई ठेवली, त्याच्यामध्ये लसूण आणि जिरं घातलं. तर आपल्याला आपल्या पद्धतीने करायचं आहे, चायनावाल्यांच्या लोकांसारखं नाही करायचं. त्यामुळं मी माझ्या पद्धतीने करत होते. तर लांबडा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आणि तो पण कढईमध्ये टाकून दिला. त्याच्यावर थोडंसं मीठ घातलं, कारण नूडल्स शिजताना मी घातलं होतं थोडं मीठ. त्यामध्ये सगळे सॉस घालून घेतले आणि नूडल्स परतून घेतले. त्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून घेतली आणि शरू पिऊला खाण्यासाठी दिले. आणि तिचे पप्पा लगेच बोलले मला डब्बा न्यायचा आहे म्हणून शरूला म्हणलं भेंडी चिरून दे. तर शरूने मला भेंडी चिरून दिली. तेव्हा मी ती कढईमध्ये परतून घेतली, थोडीशी भाजून घेतली तेल न टाकता. नंतर तेल ठेवलं, त्यात मिरची घातली, लसूण घातलं, थोडीशी हळद आणि भेंडी परतलेली मी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि वरून मीठ घातलं. थोडंसं ताट झाकलं होतं. नंतर शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये घालून दिलं आणि माझी भेंडी तयार झाली. एकीकडे मी पीठ मळून ठेवलं होतं, त्याच्या चपात्या लगेच मी करून घेतल्या आणि त्यांना डब्बा देऊन टाकला. त्यानंतर दुपारून आम्ही कुहूकडे गेलो होतो. तर कुहूकडे यांना खेळायचं होतं म्हणून यांना मी तिथंच ठेवून आले. 2-3 तास या तिकडंच होते आज कुहूकडं. त्यानंतर मग मी दुपारी तिकडून येताना भाजीला घेऊन आले. म्हटलं संध्याकाळी नको जायला भाजीला घेऊन आले. तर आमच्या इथं आले होते आज हे परकरवाले, तर मग मला पण घेतले 2-3. त्यानंतर गार्डनला गेलो होतो. तर मला नव्हतं जायचं आज, खूप काम होतं घरी, ब्लाऊज वगैरे हातशिलाई करायची होती. तर मी माझे ब्लाऊज पण आज गार्डनमध्येच घेऊन गेले होते आणि तिथं हातशिलाई करत बसले. तर सगळ्या बायका मला येता जाता बघत होत्या, पण लोकांचं काय करायचं आहे, मी माझं काम तिथं करत बसले. घरी आले, वाटाणा भात केला. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.